सो लेट मी राईट हिअर. थोडाफार थेअरी पार्ट आहे, ठीक आहे. नीट लक्ष द्या, याच्यावरती तुम्हाला इंटरव्ह्यू क्वेश्चन्स असतात. शेल इज रिस्पॉन्सिबल फॉर रीडिंग द कमांड्स. शेल काय आहे? शेल इज द रिस्पॉन्सिबल फॉर रीडिंग कमांड्स. रीडिंग कमांड्स विच आर गिवन बाय द युजर. म्हणजे शेलचं काम काय असणार आहे? आता याच्यामध्ये बघा दोन वर्ड्स आहेत. फर्स्ट इज अ शेल अँड सेकंड वन इज अ स्क्रिप्टिंग. राइट. मग सुरुवातीचा शेल काय असतो? शेल इज रिस्पॉन्सिबल फॉर द रीडिंग कमांड्स विच आर गिवन बाय अस. आपण ज्या काही कमांड्स देणार आहोत, त्या कमांड्स रीड करायचं काम कोण करणार आहे? तर शेल करणार आहे. मग शेलची एक्झॅक्टली मुवमेंट कशी राहते? शेल विल व्हेरीफाय द कमांड फर्स्ट. शेल सुरुवातीला काय करेल? आपण एखादी कमांड दिली. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही लायनक्स मशीनला एखादी कमांड देताय, राईट? म्हणजे लायनक्सला तुम्ही काय सांगितलंय की युजर क्रिएट करायला. त्याच्यानंतर त्याच्या अकॉर्डिंगली लायनक्स काय करेल? त्याच्यासाठी त्याला आपल्याला एक कमांड द्यावी लागेल, राईट? एक सेकंड गाईज. त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? त्याला एक कमांड द्यावी लागेल. मग सुरुवातीला काय होते, ती कमांड व्हेरिफाय केली जाते. मग ती व्हेरिफाय कोण करतं? आता लायनक्स मशीनवरती लायनक्सच काय करतो, ती कमांड व्हेरिफाय करतो. मग तसंच काय आहे? आता ती जी कमांड आहे ती व्हेरिफाय करायसाठी शेल स्क्रिप्टिंगमध्ये शेल राहील. शेल काय असतो? शेल इज रिस्पॉन्सिबल फॉर द रीडिंग दी कमांड्स. म्हणजे सुरुवातीला काय करेल तो? की एखादी कमांड रीड करायची आहे. रीड कमांड करेल, त्याच्या अकॉर्डिंगली तो कमांड व्हेरिफाय सुद्धा करेल. राइट. जस्ट गिव्ह मी सेकंड. लेट मी स्टार्ट द मशीन. Shell is responsible for the reading the command which are given by the user. Then next point is shell will verify the command. Verify commands which are given by the user, right? And it will give the instruction. It will give the instruction टू द कर्नल. आता हा कर्नल कोण असतो ते पण आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा, सॉरी, कर्नल. याच्यामध्ये बघा, शेल स्क्रिप्टिंगचं एक स्वतःचं काय एक आर्किटेक्चर आहे. त्या आर्किटेक्चरच्या अकॉर्डिंगली तो काय करेल, की शेल विल व्हेरिफाय. शेलची रिस्पॉन्सिबिलिटी काय? शेल विल व्हेरिफाय द कमांड विच आर गिवन बाय द युजर. आफ्टर दॅट शेल विल लाइक गिव्ह द इन्स्ट्रक्शन टू द कर्नल. कर्नल काय करतो? कर्नल इज यूज फॉर द टू प्रोसेस द शेल कमांड. म्हणजे कर्नलचं काम काय, की ती जी कमांड असणार आहे, ती कमांड जी काही युजरने दिली, ती युजरची कमांड शेल रीड करेल. त्याच्यानंतर कमांड व्हेरिफाय करेल आणि त्याचं जे काही इन्स्ट्रक्शन आहे, ते तो कोणाला देईल? कर्नलला देईल. आणि कर्नल काय करेल? कर्नल इट विल हेल्प अस टू और कर्नल टू प्रोसेस दॅट कमांड. म्हणजे याच्यामध्ये बघा, एक आहे शेल, दुसरा आहे कर्नल आणि तिसरा राहतो हार्डवेअर. ठीक आहे. आता जसं आपलं एक मशीन आहे, हे विंडोज ऑपरेटिंग सिस्टम आहे. याच्यामध्ये सुद्धा रॅम आहे. रॅमचं काहीतरी काम आहे. रॉम आहे. रॉमचं पण काहीतरी काम आहे. हार्डवेअरचं काहीतरी काम आहे. राइट. सीपीयूचं काहीतरी काम राहतं. लाइक स्पेसिफाय केलेलं आहे त्यांना. म्हणजे तो काय झाला, एक एक काय म्हणू शकतो आपण, एक आर्किटेक्चर झालं. सिमिलर लाइक शेल स्क्रिप्टिंग मध्ये सुद्धा काय, त्याचा स्वतःचा आर्किटेक्चर आहे. इट विल कंटेन द शेल which is responsible to reading the command which are given by the user. After that, shell will verify this command and it will give instruction to the kernel to process that command. म्हणजे शेल काय करेल? व्हेरीफाय केल्यानंतर तो इन्स्ट्रक्शन देईल की ही कमांड व्हेरीफाईड आहे की नाही आहे. इट मीन्स ही कमांड इलिजिबल आहे की नाही. अदरवाईज काय म्हणू शकतो आपण, ही कमांड लाईक प्रॉपरली रन होऊ शकते. त्याच्या अकॉर्डिंगली काय करायचं, कर्नलनं काय करायचं, ती कमांड प्रोसेस करायची आहे. आता ती जी कमांड आहे, ती कमांड प्रोसेस कशावरती करायची आहे? ती कमांड प्रोसेस करायची आहे हार्डवेअर वरती. बिफोर देअर, इफ कमांड इज इनव्हॅलिड, कमांड इज इनव्हॅलिड, कमांड जर इनव्हॅलिड असेल, शेल विल गिव्ह द एरर. शेल विल गिव्ह द एरर. आता जावा मध्ये बघा, ज्याला कुणाला जावा माहिती असेल, बॅकएंड टेक्नॉलॉजी, जावा बॅकएंड लँग्वेज आहे, राईट? त्याच्यामध्ये बघा एक असतो, कोण असतो, एक कमांड लाईन इंटरफेस असतो. त्याच्यावरती आपण कमांड्स रन करतो. त्याच्यामध्ये एक सिंटॅक्स म्हणजे कंपायलर एक असतो आणि इंटरप्रिटर असतो. कंपायलर विल गिव्ह अस द compile time error. Similar like shell will verify this command if command is a succeeded. म्हणजे कमांड जर व्हेरीफाईड झाली आणि ती जर सक्सेस असेल, तर त्याच्या अकॉर्डिंगली इट विल गिव्ह द इन्स्ट्रक्शन टू द कर्नल टू प्रोसेस दॅट पर्टिक्युलर कमांड ऑन द सॉफ्टवेअर किंवा एखादा नॉट अ सॉफ्टवेअर, ऑन द हार्डवेअर, राईट? इफ कमांड इज इनव्हॅलिड,
then shell will give the error. कमांड जर इनव्हॅलिड असेल तर काय करेल, शेल आपल्याला एरर देईल, राईट. देन नेक्स्ट वन इज, आता शेल काय करेल, सॉरी, शेलनं काय केलं, कमांड दिली, कमांड व्हेरीफाय केली आणि कमांड कोणाला दिली, कर्नलला दिली टू प्रोसेस दॅट कमांड. इफ कमांड इज नॉट व्हॅलिड देन इट विल गिव्ह अस द एरर. बट कमांड जर व्हॅलिड असेल तर कर्नल काय करेल, कर्नल विल एक्झिक्यूट दिस कमांड, एक्झिक्यूट, एक्झिक्यूट, kernel will execute our command, our command, kernel will execute our command with system hard components, with system hard components. तो काय करेल, की ती जी कमांड आहे ती कशावरती रन करेल, एका हार्डवेअर वरती ती कमांड रन करेल, कोण, कर्नल. And the last point is shall act as mediator between kernel and user. आता नीट थिअरी वाचायचे. पहिलं काय करेल, शेल विल रिस्पॉन्सिबल टू रीडिंग द कमांड. आफ्टर दॅट शेल विल व्हेरीफाय द कमांड. इट विल सक्सेस, देन इट विल गिव्ह द instruction to the kernel to process that particular command on the hardware, right? If command is invalid, then shell will give the error. Then it means shell is act as mediator between the kernel and user. म्हणजे थोडक्यात बघा, मी तुम्हाला ग्राफिकली एक्सप्लेन करतो म्हणजे थोडं आणखीन तुमच्या लक्षात राहील. आता याच्यामध्ये बघा, इथे तुमचा असणार आहे, इथे तुमचा हा असेल, एक ऍप्लिकेशन असेल, ठीक आहे. त्या ऍप्लिकेशनच्या आतमध्ये इथे तुमचा असतो तो शेल राहतो. इथे कोण असेल, दॅट इज नथिंग बट द शेल. हा शेल असेल, या शेलच्या आतमध्ये, याच्या आतमध्ये असणार आहे तो कर्नल, ठीक आहे. आणि या कर्नलच्या आतमध्ये असणार आहे तो हार्डवेअर. इतकं लक्षात ठेवलं इनफ होईल. वेट, लेट मी राईट फर्स्ट. इथे काय असेल तुमचा ऍप्लिकेशन, राईट. याच्या आतमध्ये इथे असतो तो शेल राहतो. या ऍप्लिकेशन वरती कमांड कोण रन करणार, युजर. याच्यानंतर इथे राहतो कर्नल, राईट. कर्नल इथे असेल आणि याच्या आतमध्ये काय असेल, हार्डवेअर असेल. त्याला काय म्हणायचं आहे तुम्हाला, हार्डवेअर, राईट. हा आतमध्ये हार्डवेअर असणार आहे. हार्डवेअर म्हणजे काय, एखादं टर्मिनल. आपण याला काय म्हणू शकतो, हार्डवेअर म्हणजे काय रे, हार्डवेअर म्हणजे काय, एखादी कमांड आपण कशावरती रन करू शकतो, एखाद्या टर्मिनल वरती. सिमिलर लाईक आपण म्हणू शकतो की मोबाईल सिस्टम हा काय आहे, दॅट इज ऑल्सो वन ऑफ द टर्मिनल. म्हणजे हा काय झाला, दॅट इज नथिंग बट द टर्मिनल. याला टर्मिनल म्हणू शकतो, किंवा याला शेलच्या लँग्वेज मध्ये आपण प्रिंटर म्हणू शकतो, राईट. प्रिंटर, किंवा अजून एक आहे डिस्क, डिस्क असं सुद्धा म्हणू शकतो, डिस्क. म्हणजे काय झाला, या हार्डवेअर वरती आपण कमांड रन करतोय. कमांड कोण रन करतंय, युजर रन करते. युजर कशावरतून कमांड रन करतो, ऍप्लिकेशन थ्रू काय करतो, तो कमांड पास करतो. त्याच्यानंतर शेल कडे कमांड येते. ती शेल काय करेल, कमांड रीड करेल. त्याच्यानंतर कमांड व्हेरीफाय करेल, राईट. व्हेरीफाय केलेली कमांड जर गुड असेल, किंवा व्हेरीफाय केलेली कमांड ही सक्सेस असेल, किंवा ती कमांड व्हॅलिडेट असेल, तर ती शेल काय करेल, इट विल गिव्ह द इन्स्ट्रक्शन टू द कर्नल टू एक्झिक्यूट दॅट पर्टिक्युलर कमांड, बरोबर. आणि याच्यानंतर कर्नल काय करेल, कर्नल विल एक्झिक्यूट दिस कमांड ऑन पर्टिक्युलर हार्डवेअर. हार्डवेअर इट नथिंग बट द टर्मिनल, किंवा प्रिंटर, किंवा डिस्क म्हणू शकता. जर व्हेरीफाय केलेली कमांड जर इनव्हॅलिड असेल, तर शेल काय करेल, इट विल गिव्ह अस द एरर. मग हा बॅक टू द एरर कोणाला देईल, युजरला देईल. एव्हरीवन, आता थोडस क्लिअर आहे शेलचा आता एक्झॅक्टली रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटी कुठे असते ते. इट मीन्स शेल इज मीडिएटर बिटवीन बरोबर आहे. शेल काय झालं रे, मीडिएटर आहे. युजर कडून कमांड घ्यायची, कमांड रीड करायची, कमांड व्हॅलिडेट करायची आणि कर्नलला द्यायची आणि त्याला सांगायचं की ती कमांड एक्झिक्यूट कर, राईट. म्हणजे कमांड कुठून घ्यायचे, युजर कडून. कमांड द्यायची आहे कोणाला, कर्नलला. व्हॅलिडेट झालेली कमांड कर्नलला द्यायची आहे. आणि त्याच्या अकॉर्डिंगली कर्नल काय करेल, दिस कमांड इज गोइंग टू एक्झिक्यूट ऑन द हार्डवेअर. इफ कमांड इज फाउंड इनव्हॅलिड, देन शेल विल गिव्ह अस द रिटर्न टाइप एरर.
म्हणजे शेल काय करेल आपल्याला एक रिटर्न एरर देईल. दॅट इज नथिंग बट द शेल. आता लक्षात आलं गाईज? हे 4 पॉइंट सगळ्यांना लक्षात आलेत? येस सर. कोणाला येस काही सर. डाऊट आहे याच्यामध्ये? बाकीचे सगळ्यांना लक्षात आले ना? हो सर. Okay. Now, next point is what is the scripting? आता आपल्याला काय बघायचंय की एक्झॅक्टली स्क्रिप्टिंगचा रोल काय आहे? स्क्रिप्टिंग, सॉरी, व्हॉट इज दी स्क्रिप्टिंग? शेल समजला. शेल इज like mediator between the user and kernel, right? Now let's discuss about the scripting. Scripting means set of command mentioned in file. स्क्रिप्टिंग म्हणजे काय? स्क्रिप्ट आपण राईट करतो. एखाद्या मूवीची स्क्रिप्ट राहते, राईट? आता मूवीची स्क्रिप्ट जोपर्यंत तुमच्याकडे नाहीये तोपर्यंत तुम्ही मूवी एक्झिक्यूटच करू शकत नाहीये. बरोबर आहे ना? एखादी मूवी तुम्ही लाइक रायटर काय करतो? एखादी स्क्रिप्ट राईट करतो आणि ती स्क्रिप्ट काय करतो? ऍक्च्युअल मध्ये ती एक्झिक्यूट करतो आणि त्याच्यानंतरच त्याचा मूवी काय होतो? रन होतो. सिमिलर लाईक स्क्रिप्टिंग म्हणजे काय असेल? लेट मी राईट हिअर. स्क्रिप्टिंग मीन्स स्क्रिप्टिंग मीन्स scripting means set of commands mentioned in a file. Set of command mentioned in a file for कशासाठी असतील त्या कमांड्स? फॉर एक्झिक्युशन. Scripting means set of command mentioned in a file for execution, that is called as a scripting. शेल समजला आणि त्याच्यासोबतच स्क्रिप्टिंग काय असेल? स्क्रिप्टिंग मीन्स इतकंच लक्षात ठेवायचं की सेट ऑफ कमांड्स इट कंटेन. The file contain the set of command for the execution, that is called as a scripting, right? So scripting which is used to automate our routine work. आता routine work काय आहे? Let me write here first point. Scripting means or scripting is used to automate our routing किंवा सॉरी routine works. Routine works म्हणजे काय रे? सॉरी. रुटीन वर्क्स काय असतं? रुटीन वर्क्स काय असतं? हा वर्ड काय? रुटीन काय असतं? रुटीन काय असतं? तुमचं रुटीन काहीतरी असतं ना डेलीचं? सर रिपीटेड ऍक्शन असते दर दिवशी होणार. एक्झॅक्टली. म्हणजे काय? रुटीन म्हणजे काय? डेली तुमचे जे काही ऍक्शन्स आहेत, तुम्ही जे काही ऍक्शन परफॉर्म करताय, त्या ऍक्शन परफॉर्म करणार आहे तर तुम्ही कुठेतरी नोटपॅड वरती राईट करून ठेवताय बघा. आपण गेल्या गेल्या ऑफिसमध्ये काय करतो रे? एखादा नोटपॅड ओपन करतो किंवा नोटबुक तुम्ही ओपन करता आणि त्याच्यामध्ये आज तुम्हाला कोणत्या कोणते टास्क परफॉर्म करायचे त्याच्याबद्दल तुम्ही काय करता? ते राईट करून घेता. दॅट इज नथिंग बट युअर्स रुटीन. मग स्क्रिप्टिंगचा यूज कशासाठी करू शकतो आपण? की एखादं तुम्हाला ऍप्लिकेशन डिप्लॉयड करायचं आहे, राईट? त्याचं रुटीन असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय? एखादं ऍप्लिकेशन तुम्हाला डिप्लॉय करायचं Gitवरनं रिपॉझिटरी मधून एक क्लोन घेतला. त्याच्यानंतर त्याची URL आपण जेनकिन्समध्ये ॲड केली. त्याच्यानंतर काय केलं आपण? त्याची वार फाईल ॲड केली. त्याच्यानंतर त्याचा मॅवेन बिल्ड केला. त्याच्यानंतर त्याचा काय केला? एक टॉमकॅट वरती त्याची एक फाईल प्रोसेस केली. त्याच्यानंतर डॉकरला त्याची इमेज दिली. त्याच्यानंतर त्याला काय केलं? कुबरनेटिसमध्ये घेऊन गेलो. म्हणजे दॅट इज नथिंग बट द रुटीन. हे रुटीन फिक्स आहे. याच रुटीननुसार एखादं ऍप्लिकेशन डिप्लॉयड होतं. सिमिलर लाईक ते जे रुटीन आहे ते रुटीन कशामध्ये तुम्ही राईट करू शकता? इन अ शेल स्क्रिप्टिंग फाईलमध्ये. म्हणजे तेच रुटीन तुम्ही स्क्रिप्टिंग फाईलमध्ये राईट करायचं आहे. राईट? स्क्रिप्टिंग विच इज यूज टू ऑटोमॅट अवर रुटीन आणि ते ऑटोमॅट झालं पाहिजे. डेली तुम्हाला तेच करायची गरज नाही पडली पाहिजे. डेलीचं रुटीन तुमचं फिक्स आहे. यायचं आहे तुम्हाला, आल्यानंतर मेल्स चेक करायचं ऑफिसमध्ये, त्याच्यानंतर टीम्स वरती चेक करायचं मीटिंग किती वाजता आहे त्याच्यानुसार तुम्हाला मीटिंग अटेंड करायचे. मीटिंग झाल्यानंतर की पॉइंट्स तुम्हाला राईट करून घ्यायचे. तुमचे जे काही बग्स असतील ते फिक्स करायचं. एंड ऑफ डेला टेस्ट करायचं आणि ते तुम्हाला काय करायचंय? कोड तुमचा पुश करायचा. इट मीन्स तुमचं डिप्लॉयमेंट काय असेल ते टेस्ट करून तुम्हाला लाइक मॅनेजरला इन्फॉर्म करायचं. दॅट इज युअर रुटीन. मग हेच रुटीन तुम्ही ऑटोमॅट कसं करू शकता? बाय युजिंग द स्क्रिप्टिंग फाईल. म्हणजेच हेच रुटीन म्हणजे काय? तुमच्या डेली लाईफचं स्क्रिप्टिंग कशामध्ये राईट करून ठेवता तुम्ही? तुमच्या नोटपॅडमध्ये किंवा तुमच्या नोटबुकमध्ये. सिमिलर लाईक तुम्हाला काय करायचंय? मशीनला तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स द्यायचे, डेली सेम इन्स्ट्रक्शन द्यायचे. 10 पॉइंट्स आहेत डिप्लॉयमेंटचे. तर 10 पॉइंटचे इन्स्ट्रक्शन तुम्ही ऍट अ सेम टाइम काय करू शकताय?
सेम डेला तेच यूज करायचंय, उद्या सुद्धा येऊन तेच काम करायचंय, 4 दिवसानंतर येऊन सुद्धा तेच काम करायचंय. मग डेली तुम्ही त्या त्या कमांड्स राईट करत बसण्यामध्ये काय अर्थ आहे का? नाहीये. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल? इट विल हेल्प अस, आय मीन, फॉर दॅट फॉर दॅट मॅन्युअल वर्क, स्क्रिप्टिंग विच इज यूज टू ऑटोमॅट अवर रुटीन वर्क गाईज. म्हणजे तुमचं जे काही डेलीचं रुटीन आहे, ते रुटीन काय करेल तो? रुटीन ऑटोमॅट करायचं काम कोण करेल? तर राउटिंग, आय मीन सॉरी, स्क्रिप्टिंग फाईल करेल, राईट? लेट्स सी फॉर एक्झाम्पल, लेट मी राईट हिअर एक्झाम्पल. आपण एक एक्झाम्पल पकडू. सपोज आय वॉन्ट टू एक्झिक्यूट सम कमांड. आय वॉन्ट टू एक्झिक्यूट सम कमांड, सम कमांड्स. आपण असं म्हणू की एव्हरी डे आय वॉन्ट टू एक्झिक्यूट सम कमांड एव्हरी डे ॲज अ लायनक्स युजर. लायनक्स युजर म्हणून काय करायच्यात मला? काही कमांड्स मला काय करायच्यात? एक्झिक्यूट करायच्या डेली. ठीक आहे? एव्हरी डे मला काही कमांड्स रन करायच्यात. फॉर एक्झाम्पल डेट, फॉर एक्झाम्पल CAL. हे काय असतं रे? CAL कोणती कमांड आहे? कॅलेंडर. राईट. ही कोणती कमांड आहे? त्याच्यानंतर ही युजर. कोणती? राईट. ही कोणती कमांड आहे? प्रेझेंट करंट वर्किंग डायरेक्ट. डायरेक्टरी. प्रेझेंट वर्किंग डायरेक्टरी आणि ls-l. आता हेच काय करायचंय तुम्हाला? डेली तुम्हाला यायचं आणि ह्या सेम कमांड. पहिला डेट चेक करायचे, त्याच्यानंतर कॅलेंडर चेक करायचंय, त्याच्यानंतर कोण युजर आहे ते चेक करायचंय, वर्किंग डायरेक्टरी चेक करायचंय आणि त्या डायरेक्टरीमध्ये एक्झॅक्टली फाईल्स किंवा डायरेक्टरी आणखीन कोणत्या कोणत्या आहेत किंवा क्रिएट केलेल्या आहेत ते तुम्हाला चेक करायचंय, राईट? मग हे तुम्ही लायनक्स मध्ये कसं करताय रे? लायनक्स मध्ये तुम्ही काय करताय? मशीन एक्झॅक्टली, आय मीन मशीन ऍक्सेस करताय, त्याच्या अकॉर्डिंगली एक एक कमांड तुम्ही राईट करायला चालू करताय, राईट? सो इन्स्टेड ऑफ एक्झिक्युटिंग ऑल दिस कमांड मॅन्युअली, instead of instead of executing all this command all these commands manually, we can keep them in we can keep them in a file, right? And and we can execute this file. समजलं आता काय एक्झॅक्टली मला म्हणायचंय ते? मला काय म्हणायचंय की ह्या ज्या कमांड्स आहेत ते मॅन्युअली तुम्ही रन करण्यापेक्षा काय करू शकता? एखादी फाईल क्रिएट करायची आणि त्या फाईलमध्ये त्या कमांड्स राईट करायच्या आणि ती फाईल मला एक्झिक्यूट करायची. कळतंय आता? स्क्रिप्टिंगचं जे काय ऑटोमॅटिक म्हणजे मॅन्युअल वर्क तुम्हाला एव्हरी डे तुम्हाला ह्याच कमांड्स रन करायच्यात. अशा 5 कमांड्स फक्त आपण एक फॉर एक्झाम्पल साठी घेतलेत, राईट? आपल्याला बऱ्याच कमांड्स असतात त्या तुम्हाला डेली लाईफमध्ये, आय मीन डेली तुम्हाला त्या कमांड रन करायच्या असतात, अपडेट करायचं असतं, त्याच्यानंतर एखादं सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायचं. सॉफ्टवेअर इन्स्टॉल केल्यानंतर शेल स्क्रिप्ट, आय मीन सॉरी, त्याचं व्हर्जन चेक करायचं आहे. व्हर्जन ते सेट झाल्यानंतर पुढचा सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायचा. म्हणजे हेच काम तुम्हाला डेली डेली असणार आहे आणि त्याच्या अकॉर्डिंगली तुम्हाला एखादा प्रोजेक्ट डिप्लॉयड करायचा, राईट? So instead of executing all those commands manually, we can keep those commands, keep them command like, I mean those commands in a file and we can execute this particular file. म्हणजे ती फाईलच आपण एक्झिक्यूट करू शकतो. तर ती फाईल कोणती आहे? दॅट इज नथिंग बट द शेल स्क्रिप्टिंग फाईल, राईट? इट मीन्स that file contain that file contain that file contains set of commands which, or आपण असं म्हणू शकतो, सेट ऑफ कमांड फॉर एक्झिक्युशन इज कॉल्ड ॲज स्क्रिप्ट फाईल. त्याला तुम्हाला काय म्हणायचंय? दॅट इज नथिंग बट द स्क्रिप्ट फाईल गाईज. म्हणजे ही फाईल जी आहे, एक फाईल तुम्ही क्रिएट केला आणि त्या फाईलमध्ये ह्या 5 कमांड्स तुम्ही कॉपी पेस्ट केला आणि ती फाईलच डायरेक्टली काय केला? एक्झिक्यूट केला. आता फाईल कशी क्रिएट करायची ते तुम्हाला चांगलं माहिती आहे, राईट? फाईल कशी क्रिएट करायची गाईज? टच टचने. टच कमांड. राईट. टचने असेल, टचने फाईल एखादी क्रिएट करू शकतो. त्या फाईलमध्ये ह्या कमांड्स टाकू शकतो आणि ती फाईलच डायरेक्टली एक्झिक्यूट करायची. दॅट इज नथिंग बट द स्क्रिप्ट फाईल. सो स्क्रिप्ट फाईल कंटेन द सेट ऑफ कमांड्स, राईट?
which are given by the user, and those commands I want to execute on the hardware, then who is responsible to execute this command, guys? Who is responsible to execute this command? Shell scripting. आता आर्किटेक्चर काय बघितलं आपण? Who is responsible to User, execute this user. command? Sorry. User is also going to like write the command, right? Then who is responsible to execute this command? कर्नलचं काम काय आहे? Yeah, kernel process. Kernel. Right? Kernelच प्रोसेस करेल ना. Shell will verify this command. Shell will read this command. After that shell will verify this command and validate झालेले commands आहेत ते कोणाला देईल? तो कर्नलला सांगेल. Shell will like give the instruction to the kernel to execute those command on the hardware. राईट. युजरचं काम काय आता इथे? युजर काय करेल? एखादी फाईल क्रिएट करेल आणि त्या फाईलच्या आतमध्ये कमांड्स टाकेल. मग कमांड्स टाकल्यानंतर ती फाईल एक्झिक्यूट आपण करायची, राईट? आपण फाईल एक्झिक्यूट केल्यानंतर फाईल एक्झिक्यूट करायची म्हणजे काय? फाईल आपल्याला प्रोसेस करायची आहे. बट इंटरनली शेल विल व्हेरीफाय दोज कमांड्स. जितक्या कमांड्स तुम्ही ऍड केलाय, इथं डेट लिहिलाय का डेटा लिहिलाय? इथं जर तुम्ही DATA लिहिला, तर शेल काय करेल? इट विल गिव्ह अस द रिटर्न टाइप एरर. तो तुम्हाला एक एरर देईल की दिस इज नॉट अ गुड थिंग, राईट? दिस इज द एरर that you need to like write here the DATE, right? After that cal ची command verify करेल, who mi ची command verify करेल, pw ची command verify करेल, ls-l ची command verify करेल, and after that this command is going to execute on the hardware by using the kernel will execute this those command, and that file name is, I mean that file is called as a script file. मग त्या स्क्रिप्ट फाईलला तुम्हाला काय करायचंय? एक्झिक्यूट करायचं आहे, राईट? सो स्क्रिप्टिंग समजलं आता? स्क्रिप्टिंग सगळ्यांना समजलंय? स्क्रिप्टिंग Yes, काय sir. असतं ते? स्क्रिप्टिंग इट मीन्स set of command mentioned in the file for the execution. Shell it means which is responsible to reading the commands which are given by the user, right? इम्पॉर्टंट थेरी आहे, पाठच करायचे, ठीक आहे? कन्फ्यूज व्हायचं नाहीये शेल आणि स्क्रिप्टिंग मध्ये. शेल आणि स्क्रिप्टिंग मध्ये आता काय लाईक कोणाला काय डाऊट आहे? No, sir. Okay. Now what is the shell scripting? What is the shell scripting? आता आपल्याला काय बघायचंय? एक्झॅक्टली शेल स्क्रिप्टिंग काय? शेल माहिती पडला काय आहे, स्क्रिप्टिंग माहिती झाला काय आहे ते. नाव व्हॉट इज द शेल स्क्रिप्टिंग, गाईज? आता शेल स्क्रिप्टिंगचे डेफिनेशन कसे आपण राईट करू शकतो? द शेल स्क्रिप्टिंग the shell scripting the shell scripting which is used to execute set of commands using the using the script file. त्यालाच काय म्हणायचंय? दॅट इज नथिंग बट द शेल स्क्रिप्टिंग. तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये काहीही विचारलं जाऊ शकतं. व्हॉट इज द शेल, व्हॉट इज द स्क्रिप्टिंग, व्हॉट इज द शेल स्क्रिप्टिंग, ठीक आहे? सो त्याच्यामुळे तुम्हाला ह्या डेफिनेशन कम्प्लिटली रीड करायचे. देन when we execute the script file, when we execute the script file when we execute the script file, then shell will read those command, then shell will read those commands. बरोबर? शेल काय करेल? कमांड्स रीड करेल and it will verify the command syntax, and it will verify the command syntax. तो काय करेल? कमांड काय करेल सुरुवातीला? when we execute the script file, then shell will read those commands and it will verify those commands. म्हणजे युजरने बनवलेले स्क्रिप्ट फाईल काय करेल? तो त्याच्यामधल्या कमांड्स व्हेरीफाय करेल आणि त्याच्यामधल्या त्याच्यामधले कमांड्स रीड करेल आणि त्याच्यानंतर त्या कमांड व्हेरीफाय करेल, राईट? देन नेक्स्ट पॉइंट, शेल विल गिव्ह द इन्स्ट्रक्शन. कोणाला देईल रे? हा, Karnataka. इन्स्ट्रक्शन टू द कर्नल. काय इन्स्ट्रक्शन देईल? Kernel. ये एक्झॅक्टली. कर्नलला काय सांगेल? दॅट इज द व्हॅलिड कमांड दॅट वी कॅन एक्झिक्यूट ऑन द हार्डवेअर, राईट? अँड कर्नल विल गिव्ह
instruction to the hardware, instruction to the hardware, kernel will give the instruction to the hardware components. मग हार्डवेअर कंपोनंट्स कोणते असतात? हार्डवेअर कंपोनंट्स कोणते असतात? हा, टू परफॉर्म ऍक्च्युअल ऑपरेशन. हार्डवेअर कंपोनंट कोणते कोणते असतात? कशावरती रन करायचंय? हार्डवेअर म्हणजे काय असतो? हार्डवेअर काय टर्मिनल असतं? राईट. टर्मिनल किंवा प्रिंटर म्हणू शकतो. राईट. कर्नल विल गिव्ह द इन्स्ट्रक्शन टू द हार्डवेअर कंपोनंट्स. म्हणजे कोणाला? की टर्मिनलला, प्रिंटरला और डिस्कला तो काय करेल? इन्स्ट्रक्शन देईल टू परफॉर्म द ऍक्च्युअल ऑपरेशन. राईट. दॅट इज कॉल्ड ॲज अ शेल स्क्रिप्टिंग गाईज. The shell scripting which is used to execute some commands which are given by the script file. When we execute the script file, then shell will read those commands and will verify the command syntax. Right? Syntax म्हणजे काय असतो रे? एखादा तुम्ही हायफन मिस केला, राईट? कुठे गेले ते? हा, एखादा हायफन मिस केला, राईट? अदरवाइज तुम्ही लाईक पीडब्ल्यूडी चा डब्ल्यू लिहिलाच नाही, राईट? दॅट इज द सिंटॅक्स पार्ट, राईट? सो shell will verify, sorry, when we execute the shell scripting file, shell will read those commands and it will verify the command syntax, right? And after that shell will give the instruction to the kernel, and kernel will give the instruction to the hardware component to perform some actual operation, that is called as a shell scripting. Okay, then let us discuss about the types of the scripting guys. मग याच्यामध्ये बरेच टाइप्स आहेत. टाइप्स ऑफ द शेल स्क्रिप्टिंग. आता याच्यामध्ये टाइप्स कोणते असतील? तर फर्स्ट वन इज, देर आर फ्यू टाइप्स ऑफ द शेल स्क्रिप्टिंग गाईज, किंवा टाइप्स ऑफ द स्क्रिप्ट, शेल म्हणू शकतो, स्क्रिप्टिंग नसेल तो. शेल म्हणजे काय झाले आपली, त्याची एक फाईल क्रिएट करण्यानंतर, केल्यानंतरची एक त्याची प्रोसेस आहे, त्याच्यामुळे आपण शेल म्हणू. एक बॉर्न शेल राहतं, बॉर्न शेल. याच्यानंतर सेकंड वन असतो तो बॅश शेल राहतो. तुम्ही बॅश फाईल कधी तर ऐकला असेल इंजिनिअरिंगला वगैरे, कोणाचं इंजिनिअरिंग झालं असेल तर, ठीक आहे, किंवा लाईक बॅशचा आहे. तुमचं, राईट, बॅश फाईल असते, बॅश शेल राहतो, राईट? किंवा बीसीएस, एमसीएस ला पण असे पॉइंट्स होते आय गेस. त्याच्यानंतर कॉर्न शेल एक राहतो, त्याच्यानंतर सी शेल एक राहतो, राईट? याच्यानंतर असतो टी शेल. याच्यानंतर कोणता झाला? बॉर्न शेल झाला, बॅश शेल, कॉर्न शेल, सी शेल, टी शेल, आणि लास्ट वन इज झेड शेल. दोज आर द टाइप्स ऑफ द शेल्स आर अवेलेबल इन द मार्केट गाईज. आपण मॅक्सिमम याच्यामधला बॅश सेलचा यूज करतोय, ठीक आहे? कोणतेही टाईप घ्या, त्याचा काय लाईक सगळ्याचा अर्थ तोच आहे, राईट? त्याच्यामुळे आपण एखादा ह्यातल्या कोणताही यूज केला तरी चालेल, बॅश सेलचा यूज केला तरी चालेल. शेवटी सेलचं काम काय असणार आहे रे? शेलचं काम काय करेल? रीडिंग द फाइल्स ऑफ कंटेंट्स, आय मीन सेट ऑफ कमांड्स, अँड इट विल व्हेरीफाय द कमांड्स, राईट? कमांड सिंटॅक्स असेल किंवा कमांडचे जे काही लाईक सिग्नेचर्स असतील ते व्हेरीफाय करायसाठीचं काम कोणाचं आहे? शेलचा आहे, राईट? त्याच्यामुळे यातला कोणताही टाइप्स तुम्ही यूज करू शकताय. देन लेट स्टार्ट द ऍक्च्युअल ऑपरेशन फॉर द शेल गाईज. लेट मी ऍक्सेस द मशीन. आपण एकदा व्हेरीफाय करू कशी शेल बनवायची किंवा कसं ऍक्सेस करायचं. लेट मी ओपन द मोबाईल सिस्टम. SSH remote host EC2-user advanced private, and कोणती वाली आपण डाउनलोड केली होती? लायनक्स वाली. ऍक्सेप्ट. आता याच्यामध्ये मला काय करायचंय? आय वॉन्ट टू डिस्प्ले ऑल द शेल्स ऑफ अवर लायनक्स मशीन. आता लायनक्स मशीन कडे काय असतात? डिफॉल्ट शेल असतात. हाऊ वी कॅन ऍक्सेस इट? लेट मी ऍड द कमांड इन द नोट्स. फर्स्ट, display all the shells available in Linux. मला काय करायचं? लायनक्स वरती कोणते कोणते शेल्स अवेलेबल आहेत ते एकदा चेक करायचंय. याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये मला काय करायचंय? आता अवेलेबल शेल्स लायनक्स मशीन कडे डिफॉल्ट शेल असतील, राईट? ते मला फक्त चेक करायचे, त्याच्यासाठी मी फक्त कॅट करतो. सॉरी, कॅट म्हणजे काय असतं? अवेलेबल शेल्स. एक सेकंड गाईज. अवेलेबल शेल्स जे आहे त्याला प्रिंट करायचं.
मी काय करतो कॅट, त्याच्यानंतर इथे एक ETC नावाचा फोल्डर आहे आणि त्याच्या आतमध्ये शेल नावाचा फोल्डर आहे. नाव आय वॉन्ट टू एक्झिक्यूट दिस कमांड. शेल्स असू शकतं, राईट. दोज आर द शेल्स. बिनच्या आतमध्ये sh आहे, बिन बॅश आहे, युजर बिन sh आहे, युजर बिन बॅश आहे, बिन csh आहे, बिन tcsh, युजर बिन csh, युजर बिन tcsh. दोज आर द शेल्स आर अवेलेबल इन द लायनक्स. या डिफॉल्ट शेल्स आहेत, राईट. डिफॉल्ट शेल्स म्हणजे काय, हे लायनक्स मध्ये ऑलरेडी प्रेझेंट आहेत आणि याच्यामध्ये आतमध्ये कमांड सुद्धा आहेत, राईट. सो आपल्याला काय करायचंय, कस्टम शेल क्रिएट करायचे, राईट. आणखीन एक आहे बघा, आणखीन एक डिफॉल्ट शेल आहे, डिस्प्ले द डिफॉल्ट शेल ऑफ अवर लायनक्स मशीन. त्याच्यासाठी आणखीन एक कमांड आहे. त्याच्यासाठी बघा इको, इको नावाची कमांड आहे. इको सुद्धा काय करतो, प्रिंट करतो, प्रिंट. ठीक आहे, प्रिंट काय करतो, शेल्स. आता याच्यामध्ये बघा आणखीन एक आहे शेल नावाचे, दॅट इज ऑल्सो डिफॉल्ट लायनक्स मशीन शेल. म्हणजे आपल्या लायनक्स मशीनची आणखीन एक शेल आहे, दॅट इज नथिंग बट द शेल. या शेलच्या आतमध्ये सुद्धा काय असणार आहेत, डिफॉल्ट आपल्याकडे लाईक कमांड्स याच्या आतमध्ये असणार आहेत. ही ऑलरेडी एक्झिक्यूट झालेली फाईल आहे, ठीक आहे. ही आपल्या मशीनवरती रन होते. ज्यावेळेस आपण एखाद्या कमांड्स आपण कुठून तरी लाईक बाय डिफॉल्ट बघा, कधी तर बाय डिफॉल्ट लायनक्सच्या काहीतरी EC2 हायफन युजर बाय डिफॉल्ट युजर नेम आहे, रूट डिफॉल्ट युजर नेम आहे. मग ते येतो कुठून, ते ऑलरेडी शेल मध्ये काय केलेलं असतं, राईट करून ठेवलेलं असतं. ज्यावेळेस आपण त्याला कॉल देतो, म्हणजे कसं सुडो स्पेस su आणि त्याच्यानंतर स्पेस करून हायफन देतो, ऑटोमॅटिकली ती कमांड एक्झिक्यूट होते. ती कमांड एक्झिक्यूट कुठून होते, तर ती कमांड शेल स्क्रिप्टिंगच्या फाईल मधून होते. आणि त्याच्या आतमध्ये डिफॉल्ट युजर तो काय करतो, कॉल करतो आणि डिफॉल्ट युजर आपल्याला शो करतो, लाईक डिफॉल्ट हिदेश युजर. सॉरी, सॉरी सर. ओके. तर डिफॉल्ट युजर काय करतो, तो रूट कुठून येतो, तो एखाद्या शेल स्क्रिप्टिंगच्या फाईलमध्ये. मग याच्याकडे लायनक्स मध्ये काय आहेत, डिफॉल्ट शेल स्क्रिप्टिंगच्या फाईल्स आहेत. त्याच्यामध्ये ऑलरेडी मेन्शन केलेलं आहे की लायनक्सचा युजर कोण असेल, लायनक्सची कमांड कोणत्या कोणत्या डिफॉल्ट असतील, लायनक्सचा पोर्ट नंबर कोणता असेल, लायनक्सचा शेलचा पोर्ट नंबर कोणता असेल. या सगळ्या गोष्टी काय केलेल्या असतात, आतमध्ये त्याच्या कॉन्फिगर करून ठेवलेल्या असतात, राईट. दॅट इज नथिंग बट द शेल गाईज. देन then let's discuss about the next point, like shell scripting file. त्याचं आता शेल स्क्रिप्टिंग फाईलला आपल्याला कसं ओळखायचं आहे, म्हणजे आता समजा .txt म्हणजे काय असते, एखादी नॉर्मल फाईल आहे. आता या फाईलचं एक्सटेन्शन काय असणार आहे रे, आपण या प्रॉपर्टीज मध्ये गेलो आणि ती फाईल सेव्ह केली, तर या फाईलचं एक्सटेन्शन काय असणार आहे गाईज, .txt असणार आहे. नॉर्मली आपल्या फाईलचं एक्सटेन्शन बघा इथे कुठेतरी असेल, प्रॉपर्टीज मध्ये आपण बघितलं तर इथे दिसतं बघा .txt, राईट, इथे दिसतं ब्रॅकेट मध्ये. सिमिलर लाईक शेल स्क्रिप्टिंगच्या फाईलला सुद्धा काय असणार आहे, त्याच्याकडे सुद्धा एक्सटेन्शन असणार आहे, राईट. कोणतं एक्सटेन्शन असू शकतं शेल स्क्रिप्टिंगच्या फाईलला, लेट मी राईट ॲज अ नोट. शेल स्क्रिप्टिंग फाइल्स will have .sh extension. शेल स्क्रिप्टिंग फाईलला काय असेल, .sh एक्सटेन्शन असेल, राईट. .sh ची कोणतीही फाईल तुम्हाला दिसली की समजायचं कोणती फाईल आहे, ती स्क्रिप्टिंग फाईल आहे किंवा शेल स्क्रिप्टिंग फाईल आहे, ठीक आहे. .sh काय असणार आहे, याला एक्सटेन्शन असेल. म्हणजे नॉर्मल फाईल आपल्याला कोणतं असतं, .txt असतं. तसंच काय असतं, याला कोणतं असतं शेल स्क्रिप्टिंग फाईलला, तर .sh राहतं, राईट. नाव वर्किंग विथ now working with first, आता एकदा काय करू, फर्स्ट शेल स्क्रिप्टिंग आपण एक प्रोग्राम राईट करू, शेल स्क्रिप्टिंग प्रोग्राम, ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा सुरुवातीला काय करावं लागेल तुम्हाला, एक तुम्हाला फाईल क्रिएट करावं लागेल, क्रिएट अ स्क्रिप्ट फाईल, आपण असं राईट करू. स्क्रिप्ट फाईल तुम्हाला काय करावं लागेल, एखादी क्रिएट करावं लागेल. त्याच्यानंतर त्या फाईलला तुम्हाला ऍक्सेस करावं लागेल. आता फाईल एखादी क्रिएट करायची आहे आणि ती ती मला नॉर्मल फाईल नाही ठेवायची, ती मला काय करायचं आहे, एक व्हिज्युअल फाईल मला क्रिएट करायची आहे. फॉर एक्झाम्पल दॅट आय वॉन्ट टू क्रिएट हिअर द
स्क्रिप्ट फाईल क्रिएट करायची ती व्हिज्युअल एडिटर असेल. तर व्हिज्युअल एडिटर साठीचे कमांड कोणते आहे guys? मला एक सुडोर्स फाईल क्रिएट करायची सुडोर्स. कशी करता येईल? सुडोर्स फाईलचे कमांड कोणते आहे? मला समजा टास्क डॉट एस एच नावाची फाईल क्रिएट करायची आहे. टास्क डॉट एस एच आणि ती फाईल कशी पाहिजे? ती फाईल सुडोर्स पाहिजे. म्हणजे मला रन टाइम ती मला फाईलमध्ये काहीही चेंजेस करता आले पाहिजे आणि ती एक्झिक्यूट करता आली पाहिजे. सुडोर्स फाईल कशी क्रिएट करायची? जी व्हिज्युअल आपण नॉर्मल फाईल कशी क्रिएट करतो टच कमांडने, बरोबर? मला सुडोर्स फाईल क्रिएट करायची आहे. सुडोर्स फाईल कशी क्रिएट करायची? झालेलं आहे लायनक्सच्या कमांड्स मध्ये. बाय युजिंग सुडो आणि नाही, सुडो तर फाईल परमिशनचं आहे. सुडोर्स फाईल, व्हिज्युअल एडिटर फाईल. आपण त्याला व्हर्च्युअल फाईल म्हणतो बघा. व्ही नाही तिथे टेक्स्ट एडिटर आहे व्ही सर. व्ही आय त्याला काय म्हणायचंय? व्ही आय ऐकले ना कमांड? नोट्स मध्ये हा ऍड व्ही आहे. केलेले आहे. हो सर आहे सर. राईट. म्हणजे व्ही आय ने काय करायचंय मला एक फाईल क्रिएट करायचंय. व्ही आय टास्क डॉट एस एच. मी काय करतो? फाईल मी क्रिएट सुद्धा करतो आणि तिला ओपन सुद्धा करतो. टास्क डॉट एस एच झाली का ओपन फाईल? दॅट इज नथिंग बट द सुडोस फाईल. याच्यामध्ये इन्सर्ट मोडला कसं घेऊन जायचं? आय वरती प्रेस करायचं. खाली इन्सर्ट मोड ऍक्टिव्हेट होतो. आता याच्यामध्ये मला सेट ऑफ कमांड लाईक काय करायच्यात एक्झिक्यूट करायच्यात. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता सुरुवातीला आपण काय क्रिएट करतोय रे? एक स्क्रिप्ट फाईल क्रिएट करतोय. स्क्रिप्ट फाईलचं एक्सटेन्शन कोणतं असतं? एस एच असतं. सो स्क्रिप्ट फाईल कंटेन द सेट ऑफ काय असतात? कमांड असतात. लेट मी राईट द कमांड. फर्स्ट कमांड इज हू एम आय. ठीक आहे. हू एम आय ची पहिली कमांड राईट केली. त्याच्यानंतर मी आणखीन एक कमांड राईट करतो. लाईक PWD ची कमांड राईट करतो. त्याच्यानंतर मी डेटची कमांड राईट करतो. राईट. त्याच्यानंतर अजून कोणती हवे? अजून एक कॅलची कमांड राईट करतो. ठीक आहे. अशा मी काय केल्या 4 कमांड्स मी राईट केल्या. ठीक आहे. आता ह्याला सेव्ह करायचंय. सेव्ह कसं करता येते? एस्केप एस्केप अँड कॉलन WQ आणि एक्सक्लेमेटरी. एक्सक्लेमेटरी मार्क. जस्ट क्लिक ऑन. सर एक हां, हां. डाऊट होता मला. हां, हां. याला तुम्ही व्ही ला टेक्स्ट एडिटर म्हणून सांगितलं होतं ना, तर त्याला हां, सुडोरस टेक्स्ट पण म्हणतात का? हां, सुडोर्स पण म्हणतात त्याला. ऍक्च्युली सुडोर्स फाईल अशा राहतात. सुडोर्स पण आहे आणि टेक्स्ट एडिटर पण आहे. म्हणजे दोन्हीचा मीनिंग एकच राहतो. याला आपण सुडोर्स फाईल म्हणू शकतो, याला आपण टेक्स्ट एडिटर सुद्धा म्हणू शकतो आणि याला आपण व्हिज्युअल एडिटर सुद्धा म्हणू शकतो. म्हणजे एक एडिटर फाईल आहे. ती डायरेक्टली आपल्या सर्व्हरला रन करते फाईल. म्हणजे सर्व्हरवरती रन होते. त्याच्यासाठी आपण ही फाईल घेतोय. आता काय केले आपण? टास्क डॉट एस एच मध्ये आपण काहीतरी कमांड्स रन केलेत, राईट केलेत. आता ती कमांड मला प्रिंट करून बघायच्यात की कमांड्स आतमध्ये आहेत की नाही. कसं रन प्रिंट करून फक्त प्रिंट करून बघायच्यात. कसं प्रिंट करता येईल रे? कोणती कमांड? कॅट राईट. कॅट टास्क डॉट एस एच आहेत का कमांड्स? येस. 4 कमांड्स आपण काय केलेत? ऍड केलेत. नाव आय वॉन्ट टू रन दिस फाईल. आता याच्यामध्ये बघा आपल्याकडे 2 ते 3 ऑप्शन्स आहेत किंवा 2 ऑप्शन्स आहेत की आपल्याला काय करायचंय? फाईल आपण रन करू शकतो. फर्स्ट एक मिनिट मी तर राईट नाही केलं का? हां. व्ही-आय त्याच्यानंतर आपण काय केलं? कमांड्स ऍड केल्या राईट? टू ऍड दी कमांड्स इन स्क्रिप्ट फाईल स्क्रिप्ट फाईल स्क्रिप्ट फाईल मध्ये आपण कमांड्स ऍड केल्या. नाव आय वॉन्ट टू रन दिस फाईल. टू रन दिस फाईल. आता ही फाईल मला रन करायची आहे. फाईलचं नाव काय आहे? टास्क डॉट एस एच. देन हाऊ वी कॅन एक्झिक्यूट दिस फाईल गाईज. आता सध्या आपण कुठपर्यंत आलो याच्यामध्ये? युजरनं काय केलं? एक फाईल क्रिएट केली. त्याच्यानंतर कमांड्स राईट केल्या आणि ती फाईल आपण शेलला दिली. राईट. आता शेल काय करेल? कमांड रीड करेल. कमांड रीड केल्यानंतर कमांड व्हेरीफाय करेल. कमांड व्हेरीफाय केल्यानंतर तो कमांड कर्नलला देईल. कर्नल काय करेल? इन्स्ट्रक्शन हार्डवेअरला देईल आणि हार्डवेअर काय करेल? ते टर्मिनल वरती प्रिंट करेल. राईट. नाव त्याच्यासाठी एक कमांड आहे दॅट इज नथिंग बट द एस एच स्पेस टास्क डॉट एस एच. शेलची फाईल कशी रन करायची असते? एस एच स्पेस टास्क डॉट एस एच. जस्ट क्लिक ऑन द एंटर. क्लिअर आहे आता? काय काय टाकलं होतं? पहिली कमांड कोणती होती? हू आय एम. कोण आहे आपण? EC2 हायफन युजर. PWD म्हणजे काय असतं? प्रेझेंट वर्किंग डायरेक्टरी. कोणती आहे? होमच्या आतमध्ये EC2 हायफन युजर. आफ्टर दॅट वी आर एंटर हिअर द डेट. डेट कोणती आहे? फेब्रुवारी 17. टाइम इज दिस राईट. अँड आफ्टर दॅट कॅल कमांड. कॅलेंडर इज हिअर. क्लिअर आहे आता?
To automate our routing or routing work, sorry, to automate our routing work, shell scripting file will help us. Instead of manually doing something, we are going to use here the shell scripting file, guys, right? It will help us to automate our work. Now, समजा याच्यामध्ये काहीतरी आपण एरर्स क्रिएट केले. लेट मी ऍक्सेस दिस फर्स्ट ऑफ ऑल. आणि याच्यामध्ये मी काय करतो, pwd डेटा, डेटच्या तिथे मी डेटा ऍड करतो. नाव आय वॉन्ट टू सेव्ह दिस फाईल wq, राईट? नाव लेट मी एक्झिक्यूट दिस फाईल अगेन, राईट? व्हॉट इज दिस, गाईज? The shell is going to check the reading, I mean shell is going to read these commands. After that, validate this command. But if the particular command is invalid, then it will give us the error. That is nothing but the command not found. ही कोणती आहे रे? ती सोडली तर लाईन नंबर 3 मध्ये आपल्याकडे कमांड होती, दॅट इज नथिंग बट द डेट. मग डेटचा आपण डेटा केला. द डेटा कमांड इज नॉट अवेलेबल इन द लायनक्स मशीन, राईट? आर यू गाइस क्लियर अबाउट दिस पॉइंट? एव्हरीवन? येस सर. सगळ्यांना येस क्लिअर सर. आहे आता? ओके. दॅट इज नथिंग बट द ऍक्च्युअल स्क्रिप्टिंग फाईल याला म्हणायचं. मग अशा फाईल तुम्हाला काय करायच्यात? रन करायच्यात, एक्झिक्यूट करायच्यात, आणि त्याच्या अकॉर्डिंगली आपल्याला, म्हणजे अशा बऱ्याच मोठ्या मोठ्या फाईल्स असतात. त्याच्या थ्रू काय करू शकतो आपण? त्याचा यूज करून आपल्याला एखाद्या लाईक कुबरनेटिस साठी आपल्याला एक आर्किटेक्चर बनवायला लागतं. मग ते कसं बनवायचं ते आपण पुढे जाऊन बघायचंच आहे, राईट? कुबरनेटिस अ पार्ट ऑफ डेव्हऑप्स, ठीक आहे? त्याला अजून खूप वेळ आहे. Meanwhile, just keep in your mind how we can create the scripting file, how we can run the scripting file, right? How we can execute the scripting file, right? Now, the second option, the first option to execute this command is a sh space task.sh. Now I want to run the same file. मग मला काय करायचंय, ती सेम फाईल मला परत एक्झिक्यूट करायची आहे. त्याच्यासाठी आणखीन एक कमांड आहे, डॉट फॉरवर्ड स्लॅश, आणि डायरेक्टली आपण काय लिहू शकतो, त्या फाईलचं नेम ऍड करायचं. जस्ट क्लिक ऑन द एंटर. काय म्हणतो, टास्क सर एक्सटेन्शन नाही. एक्सटेन्शन, ओके. परमिशन डिनायड म्हणतं. आता मला सांगा, बरं ठीक आहे, ही कमांड आहे बरोबर, ठीक आहे, आपण एक्सटेन्शन दिलं नव्हतं. आता परमिशन डिनायड म्हणतो, काय करू शकतो रे इथं? सॉरी, परमिशन डिनायड म्हणतो. मला सांगा, परमिशनच्या कमांड आपण बघितल्यात की नाही बघितल्यात? हो सर. कोणती कमांड आहे येस सर. परमिशनला? परमिशनची कमांड, ch मोड. राईट? ch मोडला एकदा घेऊन बघू. टास्क डॉट sh एकदा करूयात आणि एकदा चेक करू. ch मोड हा काय म्हणतो? ch मोड मिशन ऑपरेंडा आफ्टर, सॉरी, ch मोड मिसिंग ऑपरेंडा, सॉरी, ch मोड. अरे यार, आपण कोणती काय करतोय? आपण एक्झिक्यूट करतोय म्हटल्यानंतर कोणती पाहिजे रे? एक्झिक्यूट साठी काय काय म्हणतो आपण? एक्झिक्यूट साठी एक्झिक्यूट करायचे आहे, एक्झिक्यूटची परमिशन द्यायची आहे. मला काय करायचंय, युजरला, ऑदरला, एक्स एक्झिक्यूट राईट? एक्स. मला काय करायचंय समजा, आधी समजून घ्या. युजरला, ग्रुपला आणि ऑदरला मला फुल परमिशन द्यायची आहे. कमांड कशी रीड करता येईल, राईट करता येईल? 777 राईट, टास्क डॉट एस एच. एक्झॅक्टली. विदाउट डुईंग द मॅन्युअल, आय मीन काय म्हणू शकतो आपण त्याला, कॅरेक्टर वर्ड्स. त्याच्या इन्स्टेड आपण काय शिकलो होतो रे? आपण या गोष्टी शिकलो होतो, नंबर्स फॉर्मॅट मध्ये आपण नंबर्स स्क्रिप्टिंग, राईट? स्क्रिप्टिंग कशी एक्झिक्यूट करायची, आय मीन त्याचे परमिशन्स कसे डिफाईन करायचे. जस्ट क्लिक ऑन द एंटर. नाव अगेन आय वॉन्ट टू एक्झिक्यूट दिस कमांड बाय युझिंग द टास्क फॉरवर्ड स्लॅश देन टास्क डॉट एस एच. जस्ट क्लिक ऑन द एंटर. क्लिअर आहे आता? दोन्ही हो कमांड, सर. एक तर आपण एस एच स्पेस, कोणती कमांड होती? एस एच स्पेस टास्क डॉट एस एच ने केलं, आणि दुसरी कोणती होती? डॉट, त्याच्यानंतर फॉरवर्ड स्लॅश टास्क डॉट एस एच. क्लिअर आहे आता? हो सर. ओके, ग्रेट. नाव लेट्स डिस्कस अबाउट द नेक्स्ट पॉइंट. कमांड मी सगळ्या ऍड करून देईल तुम्हाला, ठीक आहे? नाव व्हॉट इज शबांग? कधी ऐकलाय हा वर्ड शबांग इन शेल स्क्रिप्टिंग? कधी ऐकलाय की नाही ऐकलाय? नाही ऐकता सर. नाही सर.
नाही ऐकलेलं. ठीक आहे. आता शबांग काय असतो बघा. शबांग विच इज यूज्ड टू स्पेसिफाय, लेट मी राइट हिअर फर्स्ट, त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो एक्झॅक्टली काय आहे ते. शबांग शबांग इज used to specify, sorry, used to specify which shell should be used, which shell should be used, should be used to process, to process our, to process our script called as a shabang. Shabang काय असतो? Which is used to specify which shell should be used to process our script, that is called as a shabang. मग शबांगचा सिंटॅक्स कसा असतो बघा. सिंटॅक्स फॉर द शबांग कसा असतो बघा. इथे एक हॅशटॅग असतो, त्याच्यानंतर एक्सक्लेमेटरी मार्क असतो, आणि त्याच्यानंतर स्पेस देऊन इथं बिन नसतो, आणि त्याच्यानंतर बॅश असतो. दॅट इज कॉल्ड ॲज अ शबांग लाईन. याला काय म्हणायचं आहे तुम्हाला? दॅट इज कॉल्ड ॲज अ शबांग. शबांग विच इज यूज टू स्पेसिफाय विच शेल शुड बी यूज टू प्रोसेस अवर स्क्रिप्ट. कोणती शेल जी आहे ती प्रोसेस करणार आहे फॉर एक्झिक्यूट अवर स्क्रिप्ट साठी, दॅट इज कॉल्ड ॲज अ शबांग. मग हा शबांग काय असतो? ऑप्शनल असतो. असं नाहीये की हा तुम्हाला कंपल्सरी रन करायचा आहे किंवा यूज करायचा आहे. बट तुम्ही काय करू शकता, तुम्हाला काय करायचं, स्पेसिफाय करायचं आहे की कोणती शेल प्रोसेस होणार आहे स्क्रिप्ट साठी किंवा व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला शबांग यूज करायचा. 10 फाईल्स आहेत. तुम्ही ज्याच्यावरती शबांग यूज केलाय ती फाईल पहिला प्रोसेस होणार. ठीक आहे. त्याच्या अकॉर्डिंगली काय करू शकताय तुम्ही, या शबांगचा यूज करू शकताय. लेट मी यूज द शबांग इन अवर फाईल. आता एक काम करू, शेल स्क्रिप्टिंगचा आपण सेकंड एक्झाम्पल बघतोय. शेल स्क्रिप्टिंग मी तुम्हाला हे प्रॅक्टिससाठी थोडे देणार आहे एक्झाम्पल. ठीक आहे. तर याच्यामध्ये मी काय करतो, सुरुवातीला शबांग घेतो. ठीक आहे. टेक्निकल लँग्वेज मध्ये याला शबांगच म्हणायचं आहे. बिन आणि त्याच्यानंतर बॅश, बिन बॅश, शबांग बिन बॅश. त्याच्यानंतर मला काय करायचं आहे, एक मेसेज मला प्रिंट करायचा आहे. ठीक आहे. आता मला सर्व्हरला मेसेज प्रिंट करायचा आहे. त्याच्यासाठी कमांड कोणती असते रे? सर्व्हरला मेसेज प्रिंट करायचा आहे. आपण नॉर्मल मेसेज कसा प्रिंट करतो? कॅट कमांड यूज करून. ठीक आहे. मला काय करायचंय, सर्व्हरला एक मेसेज प्रिंट करायचा आहे. थोडासा स्पेस देतो. त्याच्यासाठी बघा इको नावाची कमांड असते. इको काय करतो? मेसेज प्रिंट करेल सर्व्हरला. जसं आपण काल परवा एक वेलकम टू डेव्हऑप्स म्हणून एक मेसेज प्रिंट केला होता. कुठं प्रिंट केला होता तो गाईज? सर्व्हरला प्रिंट केला होता, बरोबर? सर्व्हर. राईट. सर्व्हरवर केला. सेम काय करायचंय तुम्हाला, सर्व्हरला मेसेज जर प्रिंट करायचा असेल बाय युझिंग द शेल स्क्रिप्टिंग फाईल, तर तुम्हाला इको कमांड रन करायची आहे. मेसेज कोणता असेल? वेलकम टू, वेलकम टू स्क्रिप्ट, असा एक मला मेसेज काय करायचा आहे, सर्व्हरला रन करायचा आहे किंवा एक्झिक्यूट करायचा आहे. त्याच्यानंतर आणखीन एक रन करायचं आहे, समजा इको scripting which is used to, scripting which is used to automate regular work, automate regular work, राईट. आणि त्याच्यानंतर आणखीन एक मला समजा लाईन यूज करायची आहे किंवा प्रिंट करायची आहे. सर्व्हरला मेसेज प्रिंट करायला इको लक्षात ठेवायचं. स्क्रिप्टिंग रिक्वायर्स, स्क्रिप्टिंग रिक्वायर्स लॉट ऑफ प्रॅक्टिस. ठीक आहे. या कमांड्स तुम्हाला प्रॅक्टिस तर खूप करायला लागणार आहेत. ठीक आहे. आता काय करू आपण, ही फाईल आता क्रिएट करू. ठीक आहे. फाईलचं नेम तुम्ही काही देऊ शकताय. असं काय नाही की हेच पर्टिक्युलर द्यायचं आहे. मी काय करतो, मेसेज आधी कॉपी करतो. शेल स्क्रिप्टिंग समजा सेकंड, मी इथं जातो. आता फाईल कशी क्रिएट करायची, फाईल कशी क्रिएट केली होती आपण गाईज शेल वरती? व्ही कशी क्रिएट केली होती? फाईल क्रिएट कशी केली होती? व्ही आय VI ने केली होती टास्क ना, राईट. VI ने केली होती. आता काही पण नाव द्या. स्क्रिप्ट सेकंड डॉट sh असं देऊ शकताय.
क्लिक ऑन एंटर. इन्सर्ट मोड ऍक्टिव्हेट, इथं जायचं आणि इथं पेस्ट करा. क्लिक ऑन एंटर. ठीक आहे. त्याच्यानंतर फाईल सेव्ह करायचे. :WQ एक्सक्लेमेटरी मार्क. नाव आय वॉन्ट टू रन दिस फाईल. कशी रन करू शकतो? दोन आपल्याकडे वेज आहेत. फर्स्ट वन इज sh script2.sh. क्लिक ऑन एंटर. झाली का मेसेजेस प्रिंट? ही फाईल डायरेक्टली आपण सर्व्हरला जरी एक्झिक्यूट केली तरी तेच मेसेज आपल्या सर्व्हरला जातील. ठीक आहे. आपण आता कुठे एक्झिक्यूट केले? मशीनवरती एक्झिक्यूट केले. आणि दुसरा वे कोणता होता गाईज? दुसरा वे कोणता सांगितलेला मी? हा डॉट फर्स्ट वेचा. फॉरवर्ड स्लॅश ./. फॉरवर्ड स्लॅश त्याच्यानंतर फाईल नेम. स्क्रिप्ट 2.sh. क्लिक ऑन एंटर. काय म्हणतो हा? परमिशन डिनाइड. काय करायचंय तुम्हाला? chmod त्याच्यानंतर 777 777 आणि त्याच्यानंतर अगेन फाईल नेम. फाईल नेम. क्लिक ऑन एंटर. त्याच्यानंतर परत एकदा ती कमांड रन करा. दॅट्स इट. क्लिअर आहे आता? हो सर. ठीक आहे. हो सर. ओके. मी काही कमांड्स आता मी तुम्हाला प्रॅक्टिससाठी देतोय. ते पण सुद्धा मी नोट्समध्ये ॲड करतोय. ठीक आहे. ते आजच्या आज प्रॅक्टिस करायचं आहे. उद्यापासून याच्यामधला पुढचा पॉइंट ॲज अ व्हेरिएबल म्हणून आपण स्टार्ट करतोय. शेल स्क्रिप्टिंग आणि शेल स्क्रिप्टिंग सगळ्यांना समजलंय? शेल स्क्रिप्टिंग अख्खा शेल स्क्रिप्टिंग तुम्हाला समजलाय आता थेरी वाचून? हो सर. येस सर. थेरी मी एकदम तुम्हाला अंडरस्टँड होईल अशी थेरी मी राईट करून देतोय. ठीक आहे. त्याच्यामुळं लाईक कुठलेही बाहेरचे बुक्स वगैरे कोणीही रीड करायचे नाहीत याच्यासाठी. आहे या नोट्स तुम्हाला मोर देन इनफ आहेत. ठीक आहे. त्याच्यामुळे हीच थेरी यूज करायची. हेच आहे हीच लँग्वेज यूज करायची आहे तुम्हाला. ठीक आहे. तर आणखीन एक 3-4 कमांड्स मी आज तुम्हाला प्रॅक्टिससाठी देतो. याच्या पुढे खूप पॉइंट्स आहेत. हे बेसिक आता चाललंय. अजून व्हेरिएबल आहेत, मेथड आहेत, फंक्शन्स आहेत त्याच्यामध्ये, व्हेरिएबलच्या रूल्स आहेत, आर्ग्युमेंट्स आहेत, कंडिशनल स्टेटमेंट्स आहेत. खूप मोठा आहे शेल स्क्रिप्ट. ठीक आहे. अख्खा आपल्याला वीक याच्यामध्ये जाणार आहे. त्याच्यामुळे आधी या बेसिक कमांड सगळ्यांनी रन करून बघा. आधी मी तुम्हाला 9xच्या कालच्या नोट्स आधी पाठवून देतो आणि त्याच्यानंतर ह्या पण नोट्स त्याच्या सोबतच देईन. सगळ्यांनी आता ट्राय करा आणि हे एकदा. सर हा ते सर्व्हरवर कसं रन करायचं म्हटलं ते, जसं मग काल आपण केलं अच्छा, होतं. हीच फाईल असं म्हणतोय का? हा, हीच फाईल. याला फाईलला काय करायला लागेल तुम्हाला? आता जसं आपण काल सर्व्हर कसा क्रिएट केला होता गाईज. एक आपण काय केलं? एक मशीन आय मीन सॉरी सर्व्हर घेतला होता. कोणता सर्व्हर घेतला होता? HTTPD घेतला होता. बरोबर? HTTPD इन्स्टॉल केला. राइट? HTTPD इन्स्टॉल केल्यानंतर त्याला काय केलं? त्या सर्व्हरवरती आपण काय केलं? एक HTML नावाची एक फाईल क्रिएट केली होती. आठवतंय? सॉरी index.html ची एक फाईल क्रिएट केली होती. आठवतंय सगळ्यांना? vi हा. index.html नावाची. हा. आठवतंय की नाही आठवतंय? हो, vi-index.html आठवतंय. चे राईट. आणि त्याच्या आतमध्ये मेसेजेस मी काहीतरी राईट केले होते. तेच मेसेजेस काय करायचे तिथेच काय करायचे हे मेसेजेस ऍड करायचे. दॅट्स इट. म्हणजे आपली शबांग रन होईल, आपली स्क्रिप्टिंग फाईल रन होईल. जिथे index.html आहे तिथं आपल्याला काय द्यायचंय? आपली task.sh फाईल क्रिएट करायची आहे आणि ती डायरेक्टली सर्व्हरला काय करायचंय? रन करायची आहे. एक डायरेक्टली रन केलं ना ती फाईल म्हणजे त्यानंतर काय केलं होतं आपण? त्या HTML फाईलला रन करायसाठी काय केलं होतं? आयपी ॲड्रेस उचलला. त्याच्यानंतर आयपी ॲड्रेस ब्राउझरला हिट केला. :80 कोलन 80 नाही सॉरी 80 आपण पोर्ट नंबर इनेबल केला होता आणि डायरेक्टली आयपी ॲड्रेस घेऊन फॉरवर्ड स्लॅश दिला आणि तो डायरेक्टली क्रोमवरती ॲक्सेस केला. ठीक आहे. त्याच्यानुसार ते जे काही मेसेजेस आपल्या फाईलमध्ये होते ते डायरेक्टली प्रिंट झाले. सिमिलर लाइक हे सुद्धा तसंच करायचं आहे. काहीही वेगळं नसतं. फक्त फाईलचा फॉर्मॅट चेंज आहे. त्या फाईलचं नाव HTML होतं. या फाईलचं नाव स्क्रिप्टिंग फाईल आहे. .sh त्याच्यामध्ये .html होतं. तुम्ही एक काम करा. आधी HTML ची फाईल आहे ना, ते ॲक्चुअली मी त्या दिवशीच थोडं प्रिपेअर करायला पाहिजे होत्या नोट्स, पण माझ्याकडून ते मिस झालं. कारण टर्मिनल माझ्याकडून तो डिलीट झाला होता. त्याच्यामुळे कमांड्स माझ्या राहून गेल्या. तर मी परत एकदा कमांड स्वतःहून राईट करून त्या फाईलमध्ये ठेवलं होतं. ठीक आहे. त्या फाईल काय करा आधी त्या लाइक एक स्टॅटिक वेबसाईट बनवा आणि त्याच्यामध्येच वाटल्यास तर आणखीन एक शेलची एक फाईल क्रिएट करा. ठीक आहे. त्या पाथच्या आतमध्ये पाथ सुद्धा मी त्या फाईलमध्ये मेन्शन केलाय. आय मीन वर्ड फाईलमध्ये. त्या वर्ड फाईलच्या मध्ये चेक करायचं पाथ कुठे आहे? त्या पाथच्या आतमध्ये जाऊन तुम्ही स्क्रिप्टिंग फाईल क्रिएट करू शकताय आणि त्या स्क्रिप्टिंग फाईलला तुम्ही डायरेक्टली काय करा? एक्झिक्यूट करा आणि इकडे ब्राउझरला येऊन तुम्ही सर्व्हर आयपी ॲड्रेस जो आपला आहे, आयपी ॲड्रेस हिट करा. तुमचा मेसेज डायरेक्टली सर्व्हरला हिट होईल.
पुढे पुढे जाऊन आपल्याला करायचं आहे. ठीक आहे, डोंट वरी अबाउट दॅट. जरी आता नाही समजलं तरी पुढे तुम्हाला समजेल. बट आधी स्क्रिप्टिंग तुम्ही सुरुवातीला प्रॅक्टिस करा गाईज. स्क्रिप्टिंग जोपर्यंत प्रॅक्टिस करणार नाही तोपर्यंत समजत नाही. हे 1-2 दिवसासाठी फक्त तुमच्या लक्षात राहील. परत तुमच्या लक्षातून जाईल. त्याच्यामुळं हे प्रॅक्टिस करा कमांड्स. क्लिअर आहे सगळ्यांना? मयूर, ऋषिकेश, उज्ज्वल, हितेश, हो सर. शिखा. येस सर. ठीक आहे. सॉरी. उद्या 9 वाजताच आपल्याला कनेक्ट करायचं आहे. ठीक आहे. आज थोडासा उशीर झाला. बट उद्या 9 वाजताच. हो सर. म्हणजे इव्हिनिंगला 9 वाजता. ओके.